बघूयात आणखीन एक वेगळी बातमी. आपल्याला माहितीये केतकी माटेगावकर शाळा सिनेमातल्या यशस्वी अभिनयानंतर आता ती आरोही या गोष्ट तिघांची या सिनेमांमधून देखील दिसणार आहे. अभिनेत्री म्हणून खरं तर केतकीचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाबद्दलच केतकीशी आम्ही केलेली बातचीत बघूयात. केतकी, सगळ्यात आधी तुला विचारायचं आहे की भूमिका साकारताना खरं तर फार कसरत करावी लागली का खूप रिलेट होत होती सगळ्याशी? खूप म्हणजे मी ज्या रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यात माझ्या दृष्टीने अनुभव छान होता. पण माझ्या आई बाबांनी सुद्धा म्हणजे जसं या फिल्म मध्ये दाखवलंय तसं आधीपासूनच माझ्या आई वडिलांनी मला हे सांगितलं होतं की रियालिटी शो हा तुझ्या करिअरचा एक भाग असला पाहिजे. करिअर रियालिटी शो म्हणजे रियालिटी शो मध्ये तू जिंकलीस म्हणजे तुझं करिअर बनलं किंवा तू हरलीस म्हणजे तू हरलीस नाही, तिकडे नाही तू सक्सेस तुला मिळाली तर तू हरलीस असं समजू नकोस. रियालिटी शो खरं तर ऍक्च्युअल लाईफ मध्ये रियालिटी शो मधनं मी जेव्हा बाहेर पडले त्याच्यानंतर मी खरी गाण्याच्या बाबतीत सिरियस झाले असं मी म्हणेन. कारण त्याच्यातनं शिकायला मिळालं. आपल्याला कळतं रियालिटी शोचा चांगला भाग हा आहे की आपल्याला बाकीच्या मुलांबरोबर जेव्हा आपण असतो तिथे तेव्हा आपल्याला कळतं की आपण नक्की कुठे आहोत आणि आपल्याला काय नक्की अचीव्ह करायचंय किंवा काय अजून कष्ट घ्यायचे. आणि मी रियालिटी शो एक अनुभव म्हणूनच मी पार्टिसिपेट केलं होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे अनुभव छान होता. फिल्ममध्ये जेव्हा मी काम केलं तेव्हा मदत नक्कीच झाली आणि मुख्य म्हणजे मी ह्याच्यात गायले. त्यामुळे ही फिल्म खूप जवळची आहे माझ्या. खूप छान वाटतं की ह्याच्यात आपणच स्वतःला आवाज दिलाय. त्यामुळे ह्याचा मला खूप आनंद वाटतो. आणि शाळा ही फिल्म जरी माझी रिलीज पहिली झालेली असली तरी ही फिल्म माझी पहिली आहे. ह्याचं शूटिंग पहिलं झालं होतं. आणि यानंतर आपण बघणार आहोत आजच्या